नमस्कार मित्रांनो. कधी विचार केलाय हिवाळ्यामध्ये भूक जास्त का लागते आणि तरी देखील लोक आजारी का पडतात? तर बघूया आयुर्वेदिक पॉइंट ऑफ व्ह्यू. आयुर्वेदामध्ये एक सुंदर असं वर्णन आलेलं आहे की शिशिरे वन्नीर बलवान. म्हणजेच शिशिर ऋतूमध्ये वन्नी म्हणजे शरीरातील जाठर अग्नी हा बलवान असतो. म्हणून बाहेरच्या थंडीमुळे शरीरातील उष्णता ही आतल्यात कोंडल्या जाते आणि शरीरातील पचनशक्ती ही तीव्र होत असते. पण मात्र इथेच एक चूक होते. बरेच लोक हिवाळ्यामध्ये थंड पदार्थांचं सेवन करतात. त्याचप्रमाणे बरेच लोक नेहमीपेक्षा कमी मात्रेमध्ये आहाराचं सेवन करतात आणि बरेच लोक उपवास देखील करतात. आणि या गोष्टीला सोबत मिळते ती म्हणजे व्यायाम न करण्याची सवय. याचा परिणाम असा होतो की शरीरामध्ये तीव्र झालेल्या जाठराग्नीला वाढलेल्या पचनशक्तीनुसार पुरेशा प्रमाणात आहार न मिळाल्यास तो शरीरातील रसादी धातूंचं शोषण करतो. यामुळे शरीर हे आतून कमजोर व्हायला लागते आणि त्यामुळे सुरू होतात सर्दी, खोकला, सांधेदुखी, बद्धकोष्ठता, थकवा यासारखी लक्षणे. म्हणूनच आयुर्वेद सांगतो की हिवाळ्यामध्ये स्निग्ध पदार्थ, त्याचप्रमाणे गुरू म्हणजे पचायला जड असणारे पदार्थ आणि उष्ण असा आहार घ्यावा. तसेच दूध, तूप, तीळ, गहू, बाजरी, सुकामेवा, त्याचप्रमाणे आमलकी रसायन आणि च्यवनप्राश अवलेह यासारखे पदार्थांचे सेवन केले तर शरीरातील वात शमन होऊन शरीरामध्ये बल आणि ओज हे वाढीस लागतात आणि शरीर बळकट होण्यास मदत होते.